नमस्कार मित्रांनो, आज आपण एक सुंदर अशी कथा ऐकणार आहोत आणि कथेचं नाव आहे राक्षस। या कथेचे लेखक आहेत प्रसाद खानोलकर। चला तर मग ऐकायला सुरुवात करूया आजची कथा राक्षस। सीताराम पाण्यातून सावकाश बाहेर आला आणि ओहळाकडेच्या एका दगडावर येऊन बसला। त्याला एकदम थकल्यासारखं वाटू लागलं होतं। किंचित धापही लागली होती, पण तो ओलं अंग वाळवीत तसाच शांत बसून राहिला। ओहळाच्या आजूबाजूचा परिसर अगदी शांत स्तब्ध होता। वाहत्या पाण्याचा खळखळाट तेवढा ऐकू येत होता। थोड्या अंतरावर सीतारामचा सफेद बाळ्या बैल संथपणे चरत होता। चरताना त्याच्या गळ्यातल्या घंटेचा मंद किणकिणाट तेवढा अधूनमधून ऐकू येत होता। अधूनमधून अंगावरच्या गोमाशा हकलताना गळ्यातल्या घंटेचा नाद एकदम उठे। तेवढी जाग ओहळावर होती। ओहळावर वाकलेली झाडं थंडावा पीत स्तब्ध उभी होती। इतर वेळी एखाद दुसरे माणूस कपडे धुत अथवा आंघोळ करीत असलेले दिसे, पण आज ओहळाचा काठ तसा निर्जनच होता। दूर कुठेतरी तांबट पक्षी ओरडत होता। सीतारामचे अंग वाळत होते, पण त्याला बरं वाटेना। 2 दिवसापूर्वीच तो तापातून उठला होता। घरातून नको नको म्हणत असताना बाळ्याला घेऊन तो खाली आला होता। आल्या आल्या बाळ्याला सोडून तो पाण्यात उतरला होता। शांत स्वच्छ हिरवट काळ्या डोहात डुंबण्याचा मोह तो आवरू शकला नव्हता। पाण्यात असतानाच त्याला एकदम अस्वस्थ वाटू लागले होते। बाळ्याला घेऊन घरी जावे या विचाराने तो पाण्यातून बाहेर आला, पण आता त्याला दगडावरून उठवत नव्हते। बाळ्याचे पोट आता भरत आले होते। त्याच्या चारण्याचा वेग मंदावला होता। आता तो नेहमीप्रमाणे धुडघूस घालण्याच्या बेतात होता। बाळ्या बैल हा तसा नाठा, खोडकर आणि बेभरवशाचा। त्याच्याजवळ सीतारामशिवाय कोणाचीच जाण्याची हिंमत होत नसे। बाळ्या धिप्पाड नसला तरी हाडापेराने दगडासारखा टणक होता। त्याची सरळ सोट टोकदार शिंगे त्याला आणखीनच उग्र बनवीत। डोळ्याची बुबळं ताणून पुढच्या खुरानं माती उकरत डोरकणारा बाळ्या यशवंताला मुळीच पसंत नव्हता। तो त्याला डाव्या डोळ्याने पाहून घेत नसे। त्याला काढून टाका म्हणून तो आपल्या बापाच्या म्हणजे सीतारामच्या सारखा मागे लागला होता। 2 वर्षापूर्वी मळणी घालताना बाळ्याने माशा उडवायला झटकलेली मान सीतारामच्या डाव्या कुशीत विधभर करंगळी एवढा जाड ओरखडा काढून गेली होती। सीताराम थोडक्यात वाचला होता। त्यावेळपासून यशवंता बाळ्याला काढून टाकण्यासाठी सीतारामच्या मागे लागला होता। बाळ्या होताच खोडकर। चरता चरता एकदम अंगात आल्यासारखा वाकड्या तिकड्या उड्या मारीत उधळे। मग तो त्या मस्तीत कुठेही ढुशा मारी, काहीही डोक्यावर घेऊन नाचे। कोणाच्या कोंबड्यांच्या करंड्या म्हणा, अंगणात वाळत घातलेल्या चादरी, आडगळीतली खोकी, आणखी काय काय जे समोर येईल ते तो डोक्यावर घेई। आवटातली माणसे बाळ्याला वचकून होती। बाळ्या येतोय म्हटलं की वाट मोकळी होई। एकदा तर त्याने एका पोसलेल्या मोठ्या केळीलाच सरळ धडक मारली। एक शिंग केळीच्या कंदात आरपार घुसून अडकलं। बराच प्रयत्न करून त्याला ते काढता येईना। तो खूप धडपडला, जोर लावला। माणसे दुरून पाहत होती। शेवटी पुढचे पाय घट्ट रोवून त्याने जोरदार हिसडा मारला आणि त्याबरोबर राख आणि शेणावर पोसलेली मांडी एवढी जाड केळ घडासकट बाळ्याच्या डोक्यावर आली। तो ती घेऊन नाचतच गोठ्यात आला। सीतारामला पुढे त्याला त्यातून मोकळा करता करता पार नाकीनं वाले। एकदा तर तो कुणाची तरी वाळत घातलेली लाल भडक साडी डोक्यावर गुंडाळून फिरू लागला। साडी गुंडाळलेल्या पांगुळ बैलासारखा फिरणाऱ्या बाळ्याला पाहून लहान तोर खो खो हसू लागली। पोरं टोरं लांबून पण त्याच्या मागून मागून फिरू लागली। ते पाहून बाळ्याला अजूनच चेव चढला। तो शेपटी उडवत मागचे पाय झाडत वाकड्या तिकड्या उड्या मारू लागला। तसे त्याचे ते साडीत लपेटलेले उड्या मारणारे सोंग बघून माणसे हसून हसून बेजार झाली। त्यात सीतारामही कौतुकाने हसत उभा होता। हसतात काय, एक दिवस असोच कोणाक तरी शिंगार उचलून घेऊन इलो। काय मग रडत बसा, यशवंत रागाने म्हणाला। नाही रे बाळो, माझो तसो साधो हा, सीताराम कौतुकाने म्हणाला। साधो? राक्षस हा राक्षस, यशवंत म्हणाला। सीताराम बाळ्याचे खूप लाड करी। शेतीबीती नसतानाही त्याने त्याला हौसेने पाळला होता।
त्याचा जन्म हा याच गोठ्यातला. त्याच्या दृष्टीने बाळ्या पायगुणी होता. जन्माला त्याच वर्षी भावकीतली रखडलेली जमिनीची केस सीतारामच्या बाजूने झाली होती. त्यामुळे तो पायगुणी बाळ्याची खूप काळजी घेई. कुठे अंगावरच्या गोचिडा शोधित बस, कुठे घासून चोळून त्याला आंघोळ घाल, कुठे त्याच्यासाठी झाडांच्या हिरव्यागार डहाळ्या गवत मुद्दाम शोधून आण. सीताराम डासांसाठी घरात नाही पण गोठ्यात दररोज संध्याकाळी घुमी घाली. असं तो काय काय करीत राही. अगदी काहीच नसेल तर तो त्याच्या मानेखाली खाजवीत बसलेला हमखास दिसे. बाळ्या ही मान ताट करून हे लाड पुरवून घेई. यशवंताच्या तगाद्यापुढे सीताराम नेहमीच कानाडोळा करत आला होता. सीताराम 2 दिवस आजारी पडला तेव्हा सोडलेल्या बाळ्याला दावणीवर आणता आणता यशवंताचे टाके ढिले झाले होते. आजही यशवंता नको नको म्हणत असताना सीताराम बाळ्याला घेऊन खाली ओहळावर आला होता. सीतारामच्या अंगात कणकण होतीच, अंगात अशक्तपणा होता. ओहळावर येताच बाळ्याला सोडून तो आंघोळीसाठी म्हणून पाण्यात उतरला. पाण्यात डुंबत असताना अंगातली ताकद उतरून जात असल्याचे त्याच्या ध्यानात आले. तो बाहेर येऊन थकून दगडावर बसला. पाण्यातले छोटे छोटे मासे त्याच्या पायाला गुदगुल्या करत होते. हळूहळू त्याच्या डोक्यात काहीतरी चढू लागलं. डोळ्यावर प्रचंड ताण येऊन समोरचं अस्पष्ट दिसू लागलं. त्याला प्रचंड अस्वस्थ वाटू लागले. छातीत धडधड वाढली. एकदम धाप लागून बघता बघता सीताराम बसलेल्या दगडावरून खाली पाऊलभर पाण्यात लवंडला. अर्ध्या पाण्यात आणि अर्धा वर असा तो निश्चित पडला. त्याचे तोंड अर्धवट पाण्यात होते. पाण्यातून त्याचे सताड उघडे डोळे वरचा सूर्य पाहत होते, अगदी स्थिर न हालता. बराच वेळ निघून गेला. इकडे बाळ्याचे चरून झाले. पोट भरलेला बाळ्या खरं तर गोमाशांनी वैतागला होता. तो थांबला. नाक फेंदारून हवेत वास घेतला. शेपटी उडवून मान खाली दाबून त्याने हलकेच एक उडी घेतली आणि तो थोडा उधळल्यासारखा झाला. इकडे तिकडे ओल्या मातीत ढुशा मारून तो थोड्या वेळातच स्थिर झाला आणि अचानक त्याची नजर सीतारामकडे वळली. तो काही क्षणी एकटक समोर पडलेल्या सीतारामकडे पाहू लागला. दुसऱ्या क्षणी एक हलका ढेकणा देत डुलत डुलत सीतारामच्या दिशेने निघाला. त्याने जवळ येताच पाण्यात पडलेल्या सीतारामचा वास घेतला. परत नाक वर करून फेंदारले. आतल्या आत एक ढेकणा देऊन त्याने सीतारामला आपल्या मुस्कुरीने हलकेच ढकलल्यासारखे केले. तसा सीतारामचा निष्प्राण देह पाण्यात उताना झाला. त्याने परत एक ढेकणा देत त्याला सुलटे करीत आपल्याकडेच हलके ओढल्यासारखे केले. सीतारामचा देह वेडा वाकडा झाला. बाळ्या पाण्यात पडलेल्या सीतारामला उठवू पाहत होता, पण सीतारामचा निर्जीव देह चिखलात लोळत राहिला. शेवटी त्याने नाद सोडला. थोडा वेळ तो तसाच शांत उभा राहिला. काही वेळाने सीतारामच्याच बाजूला बसला आणि संत रवंत करत राहिला. बाजूला सीतारामचा कृश देह पिळवटलेल्या अवस्थेत वाकडा तिकडा हो अर्धवट चिखल पाण्यात पडून होता. ऊन चढत गेलं. पाण्याचा संत खळखळाट तेवढा ऐकू येत होता. मगापासून दूर कुठेतरी ओरडणारा तांबटही आता गप्प झाला होता. ओहळा काठच्या गारव्याला आता थोडी ऊब येऊ लागली होती. दुपारची ओहळा काठी शांतता आणखीनच गडद होत गेली. एखादा कावळा करकरत होता. कणकीची बनं सळसळत होती. सीतारामचा देह उन्हात पडून होता. अंगावरचा चिखल देखील वाळून गेला होता. बाळ्या तिथेच बसून होता. दुपारी माणसं शोधत आली. ओहळा काठी पडलेल्या सीतारामला उचलून घेऊन गेली. त्यांच्या मागून बाळ्याही शांतपणे चालला होता. त्या संध्याकाळी यशवंत स्मशानातून आल्या आल्या गोठ्यात गेला. आज बाळ्या खूपच शांत दिसत होता. कधी नव्हे ते आज त्याने अनोळखी माणसाकडून विना तक्रार दावे गळ्यात अडकवून घेतले होते. त्यापासून तो दावणीवर गप्प उभा होता. यशवंताने एक मजबूत कणकीचा दांडा शोधून आणला आणि तो बाळ्याकडे गेला. काही क्षण तो त्याच्याकडे पाहत उभा राहिला. बाळ्याकडे पाहत असताना हळूहळू त्याच्या डोक्यात संताप होऊ लागला. त्याला असह्य झाले तसे त्याने त्वेषाने बाळ्याच्या पाठीत दांडा घातला. अचानक बसलेल्या फटक्याने बाळ्या हबकला. एकदम शेण टाकून पाठ वाकडी करून तो भिंतीला चिकटून उभा राहिला. पण आता यशवंत थांबणार नव्हता. तो त्याला त्वेषाने मारझोड करू लागला. मिळेल तिथे मारू लागला. बाळ्या खुंटावर गरगरत राहिला. दाव्याला हिसडे देत राहिला. यशवंता शिव्या घालीत दात ओठ खात मारत होता.
फटक्या फटक्या बरोबर यशवंताचा राग चढत होता आणि मार चुकवण्यासाठी बाळ्या खुंट्याभोवती एकाच जागेवर उधळत होता, ओरडत होता. ते ऐकून माणसे जमा झाली. कुणी बेभान यशवंताला आवरू पाहत होतं, पण यशवंताच्या डोळ्यात रक्त उतरलं होतं. तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. तो रडत ओरडत दांडा मोडला तरी मिळेल त्याने तो आता बाळ्यावर तुटून पडला होता. हिसडे मारून मारून बाळ्याच्या गळ्याभोवतीची कातडी दाव्याने फाडली गेली होती. हा आरडाओरडा ऐकून यशवंताची आजी धडपडतच गोठ्यात आली. समोरचा प्रकार बघून ती हपकून गेली. ती डोके धरूनच खाली बसली. अरे यशा, नको रे, मुखा जनावरता, ऐक रे, ती ओरडू लागली. पण यशवंत ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याच्या अंगात राक्षस संचारला होता. अरे अरे यशा, मरा तो. बाळ्याच्या पाठीवर बसणारे जीव घेणे फटके बघून म्हातारी कळवळून बोलत होती. मराकच होयो, मराकच होयो, बाबा ह्यानाच लोळवण लोळवण मारल्यान हा व्हाळार. हो, मराकच होयो, यशवंत संतापाने ओरडला. नाही रे, घरातला जनावरता ता नाही रे असा करूचा. ऐक रे यशा, माझी शपथ असा तुका. म्हातारी कळवळून ओरडत राहिली. नाही काय, याचे पुढचे खूर बघ 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 कसे चिखलान लोळलेत. ह्यानाच मारलो हा माझ्या बापाक लोळवण. अंगात राक्षस संचारलेल्या 30 वर्षाच्या तगड्या यशवंताने दात ओठ खात वेशाने आणखी एक जबरदस्त प्रहार बाळ्यावर केला. बाळ्याच्या उभ्या शिंगावर तो मजबूत दांड्याचा आडवा फटका बसताच मस्तकातून उठलेल्या त्या जीव घेण्या वेदनेसरशी बाळ्याने यावेळी दाव्याला जबरदस्त हिसडा दिला. आतापर्यंत टिकलेले ते मजबूत दाव यावेळी मात्र फाटकन तुटलं. मगापासून दाव्यावर प्रचंड मार खात असलेलं ते रक्ताळलेलं जनावर मग एकदम मोकळं झालं, उधळलं आणि पुढच्या क्षणात ते गोठ्यातून सुसाट बाहेर पडत बाहेरच्या काळोखात नाहीस सुद्धा झालं. लोक भयचकित होऊन हा प्रकार पाहत होती. यशा, अरे यशा, तू राक्षस असस रे, राक्षस. रक्ताळलेल्या बाळ्याला दाव तोडून नाहीसं होताना पाहून म्हातारी बेंबीच्या देठापासून ओरडली आणि रडू लागली. भेदरलेली लोक मागल्या मागे पांगली. गोठ्यातली इतर हबकलेली भेदरलेली जनावरं डोळे फाडून बाहेर बाळ्या गेला त्या दिशेला अंधारात बघत होती. जणू एखादा प्रचंड काडा ढासळून गेल्यानंतरची तिथं शांतता पसरली होती. घामाघूम झालेला यशवंत धुमसतच गोठ्यातून बाहेर पडत घराबाहेरच्या पेळेवर येऊन बसला. आता त्याचा राग शांत झाला होता, पण त्याच्या मनात रागाच्या जागी आता एक विचित्र पोकळी निर्माण झाली होती. येणारे कड सावरत यशवंत अंधारात गप्प बसून होता. पण एकाएकी त्याचा बांध फुटला. तो ढसाढसा रडू लागला. रात्र चढत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी शेजारचा नंदू ओरडत आला. यशा, यशा, तुमचं बाळो व्हाळार पडलो हा. धास्तावलेला यशवंत मग तसाच लगोलग ओहळावर आला. सीताराम पडला होता त्याच्या थोडंसं खालच्या बाजूला, जिकडे कोंडीची खोली संपून उथळ पाण्याला खळखळाट मिळतो, तिथंच कडेला बाळ्या निपचित पडला होता. त्याच्या मुळापासून उखडलेल्या शिंगातून वाहणारं रक्त हलकेच पाण्यात मिसळत वाहत होतं. 4-5 पांढरे करडे ढोक बाळ्याच्या निष्प्राण देहावर गोचिड शोधत फिरत होते. इकडे बाळ्याच्या निष्प्राण शरीराकडे पाहत उभ्या असणाऱ्या यशवंताच्या डोक्यात मात्र, यशा, यशा, तू राक्षस असस, राक्षस, असा त्याच्या आजीचा आवाज घुमत होता. आणि दूर कुठेतरी तांबट पक्षी ठोक ठोक करून ओरडत होता.